मित्रांनो, महाराष्ट्र जर पाहिलं आपण तर जुगाडाची काय कमी नाही. तर असंच एक जुगाड बनवलं आहे. तर हे पाहू शकता काय केलंय. तर मित्रांनो, 3 चाकाची एक गाडी बनवून घेतली. तर त्यासाठी काय केलंय आपण, तर टू व्हीलरचा वापर केला. हे पाहू शकता त्याच इंजिनवरती हे सर्व वर्क होत आहे. तर कसं बनवलेलं आहे ते सर्व तुम्हाला मित्रांनो डिटेल माहिती सांगत आहे. तर काय केलंय हे पाहू शकता आपण, टू व्हीलरचा एका वापर घेतलाय. टू व्हीलर कशी असावी, तर 100 सीसीच्या पुढची कोणतीही टू व्हीलरचा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी वापर करू शकता. आणि असंच जुगाड जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देत आहोत, त्याद्वारे तुम्ही कॉल करून अशा प्रकारचं जुगाड तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता. तर काय केलंय पाहू शकताय तुम्ही, या ठिकाणी आपण मित्रांनो टू व्हीलरचा वापर करून हे पाहू शकता इंजिन जसंच्या तसं ठेवलंय. बॅक साईडचं जे फक्त कापून टाकलेलं आहे आणि इथे या ठिकाणी हायड्रोलिक सिस्टमचा वापर केलाय. त्याचबरोबर रिव्हर्स आणि फॉरवर्ड अशा प्रकारे मित्रांनो 2 घेरचा वापर केलाय. त्याचबरोबर जे गाडीचे रेग्युलर 4 घेर असतात तेच या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. त्याचबरोबर पुढे जर पहिलं क्लच पाहायला मिळतो, त्याचबरोबर पुढचा आपल्याला ब्रेक पाहायला मिळतो, बॅक साईडला देखील आपल्याला ब्रेक पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी एक ऍक्सेल मित्रांनो लावून घेतलाय पाहू शकता. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय तर ही जी आपण ट्रॉली लावून घेतलेलं आहे यामध्ये आपण मित्रांनो 500 किलो पासून ते 1 टनापर्यंत मित्रांनो यामध्ये कोणतंही मटेरियल भरू शकतो. तुम्ही टोमॅटोचे कॅरेट असू दे, त्याचबरोबर अन्य सारे मिरचीचे पिशव्या वगैरे असू दे, कोणतेही तुम्ही भाजीपाल्याच्या ठिकाणी भरणी करून, किंवा आपल्याला द्राक्ष बाग आहे, त्याचबरोबर डाळिंबीची बाग आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर खताचं मित्रांनो व्यवस्थापन करायचं आहे. शेणखत टाकायचं आहे, मळी टाकायची आहे, राख टाकायची आहे, भरपूर साऱ्या गोष्टी सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. तर आपल्याला काय होत असतं तर ट्रॉलीद्वारे प्रत्येक ओळीमध्ये आपण फिरवणं अशक्य असतं, त्या ठिकाणी ह्याचा आपल्याला उपयोग होत असतो. तर याचं काय तर आपल्याला समजा आपल्याला काय करायचंय, समजा शेणखत भरणी करून घ्यायची आहे. समजा आपण ट्रकद्वारे शेणखत मागवलेलं आहे आणि शेणखताचं आपल्याला थोडेसे ढीक टाकायचे, तर छोटेसे ढीक टाकण्यासाठी या ट्रॉलीचा मित्रांनो वापरू शकतो. इथं जर पाहिलं आपण तर जे मोठ्या ट्रॉलीला आपल्याला सिस्टम पाहायला मिळते तशाच प्रकारच्या या ठिकाणी मित्रांनो याला सिस्टम देखील पाहायला मिळत आहे. हे पाहू शकता आपण, जर पाहिलं तर हे पाहू शकता याला अशा प्रकारे आपण डम्पिंग देखील करू शकतो. छोटे छोटे ढीक टाकू शकतो आपण डाळिंबीच्या बागेत व्यवस्थित, किंवा द्राक्ष बागेमध्ये व्यवस्थित खत वगैरे मित्रांनो याद्वारे टाकू शकतो. त्याचबरोबर रासायनिक खत देखील यातून नेऊ शकतो. समजा 4 पोते आपल्याला न्यायचे आहेत, 5 पोते जर लोकलचा जर विचार केला तर 400 रुपये 500 रुपये आपल्याला इतर तर द्यावे लागतात. तेच आपले जर घरी असं जुगाड असेल तर याद्वारे आपण मित्रांनो आपलं जे इतर खर्च होणार आहे तो त्याची बचत आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर हेवी ट्रायर देखील याला वापरले. त्याचबरोबर खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर अतिशय मस्त या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे. आता जर लोडचा जर विचार केला तर व्यवस्थित यावरती आपण कशाही प्रकारचा लोड घालू शकतो. त्याचबरोबर कुठे क्रॅक होण्याची अजिबात काय सुद्धा चान्सेस नाही. ऍक्सेल वगैरे व्यवस्थित वापरला, अशा प्रकारचं मित्रांनो हे जुगाड बनवून घेतलेलं. तर मित्रांनो आपण ह्या जुगाडासाठी एवढे पैसे गुंतवणार आहे, तर हे वर्क कशा प्रकारे करतं हे सुद्धा देखील महत्वाचं आहे. कारण डम्पिंग होतंय का नाही, रिव्हर्स होतंय का नाही, फॉरवर्ड कसं प्रकारे वर्क करतं हे आपण सर्व माहिती जाणून घ्या. तर चालू करा सर. हे पाहू शकता ज्या पद्धतीने आपण टू व्हीलर चालू करतो तसंच किकद्वारे चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आता पाहिलं तर आपण हे पाहू शकता पुढे आपण घेऊया गाडी थोडी. हे पाहू शकता अशा प्रकारे गाडी मित्रांनो पुढे येत आहे. आता जर रिव्हर्स पाहिलं आपण तर रिव्हर्स हे पाहू शकता, रिव्हर्स जर पाहिजे असेल आपल्याला तर आपण रिव्हर्स अशा प्रकारे नेऊ शकतो. अशा प्रकारे रिव्हर्स आपण मित्रांनो घेऊ शकतो. त्याचबरोबर जर आपण ट्रॉलीचा विचार केला तर ही डम्पिंग कशा प्रकारे केलं जातं हे पाहू शकतो आपण. हे पाहू शकता हायड्रोलिक द्वारे मित्रांनो पूर्णतः या ठिकाणी वर्क होत आहे. पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर आपण सीटचा विचार केला तर आरामदायी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सीट पाहायला मिळते. तर मित्रांनो हे जुगाड बनवण्यासाठी टोटली खर्च किती असतो तर मित्रांनो 1 लाख रुपये सर्वसाधारण याला खर्च येत असतो. जर गाडी आपली असेल तर सर्वसाधारण 70 ते 75 हजार रुपयेपर्यंत आपल्याला हे जुगाड मित्रांनो बनवून मिळतं. ते कुठलं तर इथून बॅक साईडचे जे पूर्ण प्रोसेस आहे, हायड्रोलिक असू दे, त्याचबरोबर खालची चेस असू दे, लागणार लोखंड साहित्य वगैरे पूर्ण जो सेटअप आहे, त्याचबरोबर रिव्हर्स फॉरवर्ड पूर्णतः जो घेर आहे पूर्ण मित्रांनो आपल्याला 70 ते 75 हजार रुपयेपर्यंत आपल्याला बॅक साईडचं पूर्ण सिस्टीम पाहायला मिळते. आणि ही जी बनवलेली सिस्टम आहे मित्रांनो हे अतिशय मजबूत आहे. बाकी ठिकाणी सुद्धा तुम्हाला बनवून मिळेल, परंतु जी मजबूती महत्वाची आपल्याला जी पाहिजे आहे ती या ठिकाणी आपल्याला गुरुप्रसाद मध्ये मित्रांनो मिळणार आहे. तर यांचा डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देतो, तर तिथं तुम्ही बनवू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपली गाडी असेल तर 70-75 हजार आणि गाडी सहित जर बनवून घ्यायचं असेल तर मित्रांनो सर्वसाधारण 1 लाख रुपये मित्रांनो खर्च येत असतो. तर कशी वाटते इन्फॉर्मेशन जरूर सांगा. त्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.